कोल्हापुरातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरात मध्यवर्ती ठिकाणी बिबट्या शिरलाय। ताराबाई पार्क परिसरातील MSCB कार्यालय परिसरात हा बिबट्या शिरलेला माहिती मिळते सध्या आणि बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। या बिबट्याने पोलिसांवर देखील हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात पोलीस अधिकारी थोडक्यात वाचले। सध्या या संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गेल्या 1 ते 1.5 तासापासून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू झालेले आहेत। मग त्यावेळी आम्ही सर्व टीम आणि पोलीस आणि रेस्क्यू टीम घेऊन आम्ही आत आलो। त्यावेळी तिथं सगळीकडे शोधाशोध चालू होती। शोधाशोध करताना एका चेंबरमध्ये बिबटा बसलेला होता। तो ओंकार काटकर म्हणून आहे रेस्क्यू टीमचा, तो ते बघण्यासाठी आत गेला असता त्याच्यावर त्यानं हल्ला केला आणि त्यावेळी मग आम्ही सगळेजण बाहेर आलो। मग तो थोडा वेळ त्या चेंबरमध्येच तिथं थांबून बसलेला होता। MSCBच्या ऑफिसमध्ये जिथं अगदी घनदाट झाडी असलेला भाग आहे त्या ठिकाणी वन विभागाने ही पुष्टी केलेली आहे की त्या ठिकाणी बिबट्या आढळलेला आहे। आता त्याला जेरबंद करण्याचं, त्याला पकडण्याची सर्व कार्यवाही जी तांत्रिक कार्यवाही ती वन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे आणि आपण कुठल्याही पद्धतीचा धोका पत्करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाचं नम्र आवाहन आहे, अजिबात आपण या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी अजिबात करू नये। आपण पाहू शकतोय बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। कोल्हापुरात पोलिसांवर देखील या बिबट्याने हल्ला केलाय। सध्या ही 2 दृश्य तुम्ही पाहताय। पहिलं दृश्य ज्या ठिकाणी बिबट्याने पोलिसांवर हल्ला केला आणि दुसरीकडे वन विभागाची टीम सध्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करते। कोल्हापुरात मध्यवर्ती भागात ही संपूर्ण घटना घडलेली आहे। MSCB कार्यालयाच्या परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली। त्यानंतर या बिबट्याने काही नागरिकांवर देखील हल्ला केला आणि या हल्ल्यात नागरिक जखमी झालेत, पोलीस अधिकारी देखील जखमी आहेत। सध्या कोल्हापुरात बिबट्याने शिरकाव केलेला आहे। मध्यवर्ती भागात ही संपूर्ण घटना घडली।